कुठेतरी त्या वास्तूला अनुसरून हे गाईडन्स आल्यानंतर त्या ठिकाणी काही पिरामिड्स आणि क्रिस्टल्स वापरले जातात. आणि त्यांच्या माध्यमातून जो काही तिथे निगेटिव्ह एनर्जीचा जो अभाव आहे, त्याला आपण पूर्णपणे काढू शकतो. आणि एक आनंदाची गोष्ट सांगायची झाली तर सर, जे काही स्ट्रक्चरल चेंजेस न करता आम्ही जे सोल्युशन देतो, दॅट सोल्युशन इज फॉर लाईफ लाँग. खूप अच्छा. जणांचे प्रश्न असतात, "सर, अभी करूंगी तो कितना टाइम तक ये सस्टेन करेंगे?" तर त्याचं उत्तर हे आहे, की जोपर्यंत तुम्ही सांगितलेल्या पथवरती चालता आहात, तोपर्यंत त्या ऊर्जा तुमच्यासोबत लाईफ लाँगपर्यंत असतील. पण जर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी भरकटलात, म्हणजे अजून एक आमच्याकडून एवढं केल्यानंतर कुठे काही गुरुजी मिळाले, त्या गुरुजींनी सांगितलं, "अरे, हे नारळ बांधा किंवा ही नवीन काहीतरी तुम्हाला अंगठीची गरज आहे, हे घाला." सांगायचं उद्दिष्ट म्हणजे सेकंड ओपिनियन घेऊन तुम्ही काहीतरी अजून गोष्टी तिथे करताय. तर प्रॉब्लेम हा आहे, की तुम्ही त्या गोष्टी जेव्हा घरी घेऊन येता, तेव्हा त्या गोष्टी आणि ह्या इथे ऑलरेडी सेटअप केलेल्या गोष्टी या एनर्जीमध्ये क्लॅश झाल्यामुळे तुम्हालाच त्याच्या ठिकाणी जास्त प्रॉब्लेम सहन करावा लागतो. हं. सो त्या गोष्टीला तुम्हाला अव्हॉइड करायचं आहे. राइट? सिंपल म्हणजे एका आजारासाठी 2 वेगवेगळ्या डॉक्टरांच्या गोळ्या चालू आहेत, तर तुम्हाला समजेल की काय प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये होतात. सो बेटर एकावरती विश्वास ठेवा. त्या गोष्टी पूर्णपणे एंडपर्यंत जर घेऊन चाललात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये सहायता असेल. आता पिरॅमिड आणि क्रिस्टल हां. हे सामान्य माणसाला यातलं काही माहिती नाही. काय पिरॅमिड काय आहे बा? पिरॅमिडचा हं. काय उपयोग होतो? काय क्रिस्टल म्हणजे काय? राइट, त्याचा ह्याच्यात काय काय संबंध आहे? काय फरक पडतो याच्यामध्ये? हे राइट. थोडं या 2 संकल्पना सांगाल का थोडंसं तुम्ही? मी बॅकग्राऊंडला परत तुम्हाला 2011 मध्ये घेऊन जातो. बरं. तर तेव्हा असं झालं, की सर तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच फेजला मी होतो, की व्हॉट इस क्रिस्टल्स एंड पिरॅमिड्स. मलाही काही माहिती नव्हतं, की बाबा ती गोष्ट काय आहे. पण जी साधना अवगत झाली आणि त्या साधनेमधून आम्ही जे सोल्युशन सांगायला लागलो, तर त्या साधनेमध्ये या गोष्टींचा कुठेतरी सोल्युशन म्हणून वापर करण्यासाठी आज्ञा आली. तर त्या पिरॅमिड्सला कसं चार्ज केलं जातं, काय आहे? वास्तू आणि हे पिरॅमिड्स एक दोघे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. पिरॅमिड्स जसं आता तुम्ही बघाल, की त्याचा जो शेप आहे, तो शेप ते पिरॅमिड्स कशामध्ये वापरले पाहिजेत किंवा ते मटेरियल काय पाहिजे. तर खूप जणाचे त्याच्यावरती द्विधा मनस्थिती असते, की बाबा हे कधी-कधी कोणी आम्हाला विचारतं, की हा पिरॅमिड तर आम्हाला प्लास्टिकचा दिसतोय, तो कसा वर्क करणार? किंवा त्याच्यामध्ये कसं तुम्ही ऊर्जा सेटअप करणार? तर पिरॅमिडच्या खाली काही एनर्जीज आपण स्टोअर करतो. ज्या काही कॉपर चिप्स असतात, त्याच्यामध्ये जे काही 9 एलिमेंट्स तुम्हाला मी दाखवेन फोटोजमध्ये तुम्हाला दिसतील. तर त्या 9च्या एलिमेंट्सप्रमाणे नवग्रहाप्रमाणे काही कोडिंग्स केले जातात आणि ते कोडिंग्स आपण त्याच्यामध्ये लाईफ टाईम स्टोअर करू शकतो. अच्छा. विथ द हेल्प ऑफ क्रिस्टल्स. तर आता क्रिस्टल्स आणि पिरॅमिड्स यांच्या संदर्भातून त्याच्यामध्ये काही कॉस्मिक एनर्जी निर्माण केली जाते आणि जेव्हा तुमच्या पर्पजनुसार ते त्या ठिकाणी लावले जातील, मग कोणाला घरी काही करिअरचा इश्यूज आहेत किंवा तो काम करतोय बट त्याच्यामध्ये जे काही त्याला प्रगती पाहिजे, ती प्रगती कुठेतरी अडलेली आहे किंवा कधी-कधी कोणाच्या घरी हसबंड वाईफ रिलेशनमध्ये ते ट्युनिंग मॅच नाही होत आहे, हार्मनीचा इश्यू येतोय. कधी-कधी फॅमिलीमध्ये आपल्या जे आपण क्लोज फॅमिली किंवा भावकी म्हणतो, त्याच्यामध्ये कधी-कधी डिस्प्युटेड आहेत. फोर्थ कधी-कधी वेल्थ येते, टिकत नाहीये, त्याच्यामुळे कधी-कधी टेन्शन येणं. आरोग्यामध्ये सारखं वारंवार काहीतरी त्रास होत राहणं. डॉक्टर करतोय पण कुठेतरी आउटकम नाही निघत आहे. फ्रेंड्स, रिलेटिव्हज, बिझनेस पार्टनरला काही पैसे दिलेत तेही येत नाहीयेत. नॉलेज आहे पण ते वापरायचं कधी हेच समजत नाहीये. किंवा काही-काही लोकांचं असं ॲम्बिशियस असतं, की मला असं कार्य करायचं की ज्याच्यामध्ये माझी नेम, फेम आणि प्रॉस्पॅरिटी झाली पाहिजे. तर हे जे काही त्यांचे कन्सर्न्स आहेत, तर त्यानुसार त्यांना त्या पिरॅमिडच्या रिलेटेड सहायता करून आम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन्स देतो. अच्छा. पण आता पहा काही लोकांना सांगतात, की पितृदोष आहे, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. ते सर्प काहीतरी अमुक योग आहे. तर हे या गोष्टींना काही आपल्या परंपरेमध्ये काही या तुमच्या शास्त्रामध्ये काही अर्थ आहे का? कालसर्प योग हं. असे तुमच्या ह्या मेडिटेशन किंवा या तंत्रामध्ये हे असं तुम्हाला सुचवलं जातं का काही? ऑफकोर्स सर. ह्याही गोष्टी अगेन इट्स अ मॅटर ऑफ फेथ आणि बिलीफ, की किती विश्वासाने ते गोष्ट बघतायत. हं. त्या संदर्भात काही गोष्टींचा एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगू शकेन, की जे आपण म्हणतो, की पितृ रिलेटेड काही दोष आहे का? किंवा एन्सेस्टर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स ज्याला म्हणतो. तर 2021 मध्ये असा काही आमच्या संदर्भात एक प्रोजेक्टमध्ये किस्सा होता. तो जस्ट मी तुमच्याशी शेअर करेन, की खूप साऱ्या वेळेस आम्हाला कधी-कधी क्लायंट्स कंप्लेंट करतात, की मी या-या पोझिशनला झोपते, पण मला सारखे ड्रीम्स येतायत. काहीतरी गोष्ट अशी स्वप्नामध्ये दिसते, की जी खूप
वियर्ड होती, ॲक्सिडेंट झालं, मी खाली पडली, मला कुठेतरी लागलं गेलं. तर अशा कोणत्यातरी सिच्युएशनमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगतो, की स्वप्नशास्त्रात असं लिहिलंय, की जी गोष्ट रिॲलिटीमध्ये घडणार होती, तो एक इन्सिडन्स स्वप्नात येऊन टळून गेलाय. त्याच्या अच्छा. बाबतीत जास्त विचार करू नका. पण कधी-कधी सर असंही घडतं, की मी या पिकनिक स्पॉटला पहिल्यांदा आलोय. पण हा पिकनिक स्पॉट आहे ना, मला कुठेतरी असा ओळखीचा वाटतोय किंवा मी पहिला इथे असं कधीतरी येऊन गेलोय, असे अनुभव आल्यासारखं काहीतरी आठवतंय. तर त्याचं रिझन हे आहे सर, की आयदर त्या जागेशी प्रिव्हियस बर्थमध्ये काहीतरी तुमचं लगाव होता, कनेक्शन होतं किंवा त्या जागेमध्ये जे काही तुम्ही बघता आहात, ते ड्रीम्समध्ये कधीतरी येऊन गेलं होतं. पण ते सकाळी उठल्यानंतर क्लिअर नव्हतं आणि ती गोष्ट ज्या जागी गेल्यानंतर तुम्हाला रिकलेक्ट होते आणि तुम्ही म्हणता, की "अरे यार, या जागेशी काहीतरी माझा संपर्क ऑलरेडी झालेला आहे." पण एक जे प्रोजेक्ट मी आता शेअर करणार आहेत, आमच्याच मुंबईमधून त्या लेडी आहेत. तर नॉर्मली त्याच्या बाबतीत असं झालेलं सर, की प्रत्येक वेळी आम्हाला गाईडन्समध्ये ज्या गोष्टी येतात त्या त्यांच्यासमोर ठेवाव्या लागतात. तर या किस्स्यामध्ये असं होतं, की काही मॅडम होत्या. त्या मॅडम यांना काही ड्रीम्स येत होते आणि ड्रीम्सचा जो प्रकार होता, ते रिलेटेड टू टॉयलेट ड्रीम्स होते. तर मी हे ऐकून पहिल्यांदा रिएक्शन केली, "टॉयलेट ड्रीम्स मीन्स व्हॉट?" तर त्यांनी सांगितलं गेलं, की "अरे, असे काहीतरी ड्रीम्स पडतंय, की ज्याच्यामध्ये स्वतः घरी वॉशरूम असताना सुद्धा त्या मॅम बकेट घेऊन कुठेतरी वॉशरूमला जात होत्या. काहीतरी दिसत होतं. बाहेर गेल्यानंतर ठिकठिकाणी घाण होतं करत आणि शरीरावरती एकही वस्त्र नाही." असा एक्सपिरियन्सवाले ड्रीम्स त्यांना सर रेग्युलर 3 to 4 डेजमध्ये एकदा पडत होते. पण हे कंटिन्यू 7 मंथ्सपर्यंत चाललं गेलं. आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण-कोण आहे, तर त्यांना अजून 3 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे. पण त्या भावाची एप्रिल 2021 मध्ये काही डेथ झाली होती. पण काही कालांतराने तिला हे जे सहन होतं, करता नाही आलं आणि सडनली जुलै 2021च्या आसपास त्यांनी फोनवरती कोणाला तरी हे सांगून टाकलं, की बाबा कोणाला म्हणजे त्यांच्यात छोट्या असलेल्या शिवाजी पार्कात राहणाऱ्या बहिणीला, की ही गोष्ट अशी माझ्या बाबतीत घडतेय. आणि सर हे ऐकून त्या छोट्या बहिणीच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. कारण ते सेम ड्रीम तिची छोटी बहीण तिच्या घरी सुद्धा बघत होती. अच्छा. मला ऐकून शॉक बसला, की हे असं कसं शक्य आहे? पण पुढचं अजून त्याच्यापेक्षा ऐकण्याजोगं होतं, की त्यांनी तोच फोन मोठ्या बहिणीला परत लावला. त्या मोठ्या बहिणीला सांगतायत, की आम्हा दोघींना असं-असं काहीतरी ड्रीम दिसतंय. ती मोठी बहीण म्हणते, "काय मस्करी करतायत? हे ड्रीम्स मी गेले 7 महिने बघतेय." तोच फोन चौथी बहीण तिला लावला गेला आणि तिला डायरेक्ट विचारलं गेलं, की "काय गं तुला स्वप्न पडतायत ते टॉयलेट्स रिलेटेड आहेत ना?" तर ती शॉक झाली, "हे माझ्या मनातलं तुम्ही कसं ओळखलं?" तर सर कुठेतरी बघायला गेलं तर त्या चौघी ज्या एज ग्रुप त्यांचं 52 टू 62 च्या आसपास असेल, सगळे वेल सेटल्ड आहेत, मुलं आहेत, त्यांच्या लग्नाचा टाईम आहे. पण कुठेतरी त्यांना असं आढळून आलं, की चारही जणींना चारही वेगवेगळ्या घरी सेम ड्रीम पडतायत. सो आम्हालाही एक हे विचाराच्या पलीकडचं होतं, कसं पॉसिबल आहे? पण सर जेव्हा त्यांचे डिटेल्स घेऊन चेक केलं गेलं ना, तेव्हा समजून आलं, की त्यांच्या प्रॉपर्टीचं काहीतरी वाटाघाटी झाल्या आणि त्या वाटाघाटीमधून असं झालं, की पालघरला त्यांचं जे वडिलोपार्जित घर होतं, त्या घरामध्ये जे काही त्यांचं कुळदैवत होतं, त्या कुळदैवतामध्ये ह्या माणसाचं, तिच्या बहिणींचं नाव सॉरी भावाचं नाव होतं. पण त्या भावाचं नाव जेव्हा हटलं गेलं प्रॉपर्टीच्या वाटाघाटीमध्ये आणि यांची नावं चढली गेली, तर त्यांच्या त्या कुळाला तिथे धक्का लागला. त्यांना हे जे काही टॉयलेट दिसतंय, तर ते त्या जागेतलं टॉयलेट आहे. पण ते इंटरप्रिट नाही करू शकत आहे, ती जागा कुठली आहे. तर विचार करा साधनेमध्ये या प्रोजेक्टमध्ये काही सोल्युशन आलं. ते सोल्युशन सॉर्ट ऑफ असं होतं, की त्या चौघींना मिळून एक दिवस फायनलाईज करायचं आहे आणि त्या लोकेशनला पोहोचायचं आहे. आणि घरातून निघताना त्यांना काही ओटी कॅरी करायचे, जी तिकडच्या ग्रामदेवतेच्या मंदिराचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन जायचे. त्या दृष्टिकोनातून ट्रॅव्हल करताना त्या चौघींपैकी कोणी कोणाशी एकही कम्युनिकेट नाही करणार. तिथे पोहचा, त्या मंदिरात ती गोष्ट ठेवा, एक क्षमा याचना करा आणि बॅक टू पवेलियन. परत बाजूला घर आहे म्हणून घरात जायचंय, इथे जायचंय करू नका. घरी या. ती गोष्ट 1 वीकच्या नंतर ह्यांनी केली आणि त्या दिवसापासून आज आपण 2023 मध्ये आहोत. त्या सगळ्यांना ड्रीम येणं बंद झालं. तर सर जो तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात रिलेटेड टू एन्सेस्टर किंवा पितृदोष, तर या गोष्टी आहेत का? तर येस आहेत. काही-काही गोष्टींमध्ये आपणच त्यांना दुजारा देतो. खूप साऱ्या वेळेस आम्हाला हेही विचारलं जातं वास्तूमध्ये, "अरे, घरात ही व्यक्ती आता हयात नाहीये, तर त्यांचे फोटो आम्ही कुठे लावू?"
तर आयडियल बघायला गेलं तर वास्तूमध्ये त्यांचे फोटो हे साऊथ डायरेक्शन म्हणजे दक्षिण दिशेला मध्यभागी लावण्याची सल्ला दिला जातो. पण सांगायचं खरं तर ती व्यक्ती जर ह्याच्यात नाही आहे, तर ते फोटो लावणं पहिली गोष्ट अव्हॉइड करा. पण जर लावायचंच जर झालं, तर ते दक्षिण दिशेला चालू शकतात. पण लावल्यानंतर काय होतं, की वारंवार आपण त्या फोटोकडे बघून एक रिएक्शन देत राहतो, की "अरे, व्यक्ती खूप चांगली होती. अरे, या व्यक्तीने हे केलेलं, त्या व्यक्तीने ते केलेलं." पण सर, आपण जे म्हणतो, की लाईफ इज आफ्टर डेथ, की खरं लाईफ आफ्टर डेथ सुरू असतं. तर आफ्टर डेथ त्यांना जे काही कार्य देवाने दिलेलं आहे, त्या कार्यात ते व्यस्त असतात. पण वारंवार इथे ती सारखी आठवण काढत बसणं, वारंवार त्यांच्या रिलेटेड ते टॉपिक छेडत राहणं किंवा वास्तूमध्ये एक हे पण आहे, की साऊथ डिरेक्शनला मध्यभागी कोणाचं किचन असणं. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही फायर लावता, तर ते त्यांचं स्थान आहे. तर त्या ठिकाणी फायर लावल्यामुळे त्यांच्या कामात जे काही अडथळा येतो, तर ते अननेसेसरी त्यांच्या कामात अडथळा आल्यानंतर त्यांना हे नाही जरुरी आहे, की हा माझा मुलगा होता, ही माझी सून होती, ही माझी आई होती, ही माझी बहीण होती. त्यांना काही कन्सर्न नसतं. ते येऊन ज्या तुमच्या कामात अडथळा टाकतात, त्याला एक नाव दिलेलं आहे पितृदोष. तर हे त्या ठिकाणी आहे. पण अगेन की माणसं अगेन किती विश्वासाने फेथ आणि बिलीफने बघतात, हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आचार-विचार शुद्ध असणं गरजेचं असेल, आहे. तर या प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत, असं म्हणायचं का तुम्हाला? सर बघा जोपर्यंत आपण असं म्हणतो, की काही-काही जण असे पण असतात, की आम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. हां, पण सर बघा, एक म्हटलं गेलेलं आहे, की सच्चा नास्तिक ही पहिले सबसे सच्चा आस्तिक होता है. हां. तर कुठेतरी आपण म्हणतो, की बाबा हे आहे किंवा नाही. आता मी तुम्हाला सांगितलं सर, की इथे तुम्हाला गरम होतंय का थंडी वाजतेय? तर तुम्ही कदाचित म्हणाल मला थंडी वाजते, पण मी म्हणेन मला गरम होतंय. तर ते एक सेन्सेशन आहे, तो एक फील आहे. तर तो फील कधी एक्सप्लेन नाही केला जाऊ शकत. ती एनर्जी आहे. जोपर्यंत त्याला त्या एनर्जीचा झटका नाही बसत किंवा तो एनर्जी तो स्वतः फील नाही करत, तोपर्यंत कदाचित तो विश्वासही ठेवणार नाही. राइट? बरं. बट परंतु कधी-कधी असे काही इन्सिडेंट्स होतात, की आपण ज्याला म्हणतो, की खोक पडल्यानंतरच तो माणूस तिथे टाके भरायला डॉक्टरांकडे जाईल. अदरवाईज काय गरज आहे? सो या क्षेत्रातही असंच होतं, की जोपर्यंत तुम्हाला तो वेळ काळ जुळून येत नाही, तोपर्यंत तिथे कोणाशी भेटगाठ नाही होणार. पण याला आपल्या पुरातन शास्त्रांचा काही आधार आहे, असं तुम्हाला वाटतं का? हो सर. म्हणजे जसं ही आपण परंपरा जुनी आहे का कशी आहे? म्हणजे क्रिस्टल किंवा हे पिरॅमिड हे भारतीय परंपरेतलं आहे का अजून कुठल्या परंपरेतून आपण घेतलं आहे? नाही सर बघा, आता तुम्ही जर बघायला गेलात तर पिरामिड हे जर तुम्ही बघायला गेलात, तर त्याचा जो शेप असतो, तो शेप तुम्ही कुठल्याही गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद याच्याबरोबर जर कनेक्ट केला, तर तो वरून या फॉर्ममध्येच तुम्हाला दिसेल, राइट? श्रीयंत्र हां. तुम्हाला याच फॉर्ममध्ये दिसेल. बालाजीचं मंदिरामधलं तुम्ही आतला व्ह्यू बघा, की श्रीयंत्राच्या रिलेटेड तसं डिझायनिंग आहे. तर त्या शेपच्या अंडर काही ऊर्जा असतात. त्या मी मगाशीच तुम्हाला हा गोष्ट क्लिअर केली, की वास्तू आणि पिरामिड, क्रिस्टल्स हे दोन्ही वेगवेगळे चॅप्टर आहेत. पण त्यामध्ये ज्या काही ऊर्जा असतात, त्या ऊर्जेचा वापर जागेमध्ये असलेल्या निगेटिव्ह एनर्जीला काढण्यासाठी केला जातो, राइट? तर हे क्रिस्टल्स आणि हे पिरामिड्स हे खूप काळापासून चालत आलेले आहेत. म्हणजे आपल्या आणि देवळांची जी काही रचना आहे, तुम्ही घुम प्रत्येक हां. घुमट, की ती रचना पूर्ण बघाल तर ती त्या शेपमध्ये तुम्हाला आढळली जाईल. तर त्याच्यामागे पण काहीतरी बांधण्याचं तत्व आहे. तर तो जो अँगल जसं मी सांगितलं पिरामिड हा 51.51.14 डिग्री. मग तो कागदात बनवा, तो लाकडात बनवा, तो सोन्यात बनवा, तो चांदीत बनवा किंवा तो प्लास्टिकमध्ये या असेल, सगळ्यांचा परिणाम एकच. सगळ्यामध्ये तो वर्कआउट करणार. पण मग त्याच्या खाली तुम्ही हे जे मगाशी सांगितलं 9 चिप्स आहेत किंवा चिप्स, हां, तर या कशा म्हणजे या चिप्सचा काय अर्थ आहे? या चिप की म्हणजे सर काय आणि या कशा बनवतात? आता थोडंसं मॉडर्न लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर मुलांना किंवा मुलींना समजण्यासाठी जसं आपण म्हणतो की मी सी प्रोग्रामिंग करतोय, तर त्या कोड लँग्वेज आहेत. तुमच्याकडे मी टाकलं की बाबा हे हॅशटॅग आणि सो अँड सो, तर त्या कॉम्प्युटरला ती समजण्याची ती लँग्वेज आहे. म्हणजे आपल्याकडे जे यंत्रशास्त्र आहे, राइट. तर त्याच्या संबंधी ह्याचा काही संबंध एक्झॅक्टली. आहे का? सर जसं घरी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करता किंवा काही होम हवन करता, राइट? त्या होम हवनमध्ये जसं पूजा चालू असते, हसबंड वाईफ बसलेले आहेत पूजेला. खूप साऱ्या वेळेस आपण थोडंसं बिझी एन्व्हायर्नमेंटमध्ये असतो, की अरे पाहुण्यांचा पाहुणचार करत असतो, पण तिथे थोडंफार कधी लक्ष नसतं. पण तेव्हा आपण गुरुजी सांगत असतात, की आता आपण इथे तुमच्या पितृंना आमंत्रित करत आहोत. त्यांची काहीतरी आहुती देतोय. आपण आता गणेशाला सुरुवातीला बोलवत आहोत, की जेणेकरून कामाची सुरुवात करावी. तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना जिथे इन्व्होक केलं जातं,
तर त्या परिस्थितीत ते तिथे आणले जातात, त्यांच्याकडून ते कार्य करवलं जातं आणि परत त्यांना त्यांच्या मार्गाला सोडलं जातं. तर सिमिलर जे बोलवलं गेलंय ती टेक्निक आहे. तर या पिरामिड्समध्ये सुद्धा जे काही कोडिंग्स केलं जातं, ज्याला हीलिंग म्हणतात, तर त्याची बेसिक प्रोसेस आहे की फामा टेक्निक, फादर अँड मदर टेक्निक, की जेव्हा तुम्ही तुमचे हात पॉझिटिव्हली असे रब करून त्याच्यामध्ये कोणतं ऑब्जेक्ट ठेवून त्याच्या बाबतीत काही कोडिंग करता. सपोज कोणाला तुम्हाला काही ग्रंथ लिहायचा आहे, त्याच जास्त पब्लिश झाला पाहिजे. त्या पेनाला इथे ठेवून तुम्ही एक पॉझिटिव्ह इंटेन्शनने त्याच्यामध्ये काही इंटेन्शन भरताय, तर त्यापासून लिहिलेली गोष्ट तुम्हाला दिसेल, की बाबा हे पहिला केलं नव्हतं तेव्हा आणि हे असं करून मी लिहिलेलं आहे त्या ह्याला. किती डिमांड आला, त्याचं काय पब्लिसिटी झाली. तर अगेन ते इंटेन्शन प्युअर पाहिजे, की कोणीतरी सांगितलंय म्हणून मी ते करतोय, नाही चालणार. सो प्रत्येक ठिकाणी त्या रिलेटेड कोडिंग गेलं तरच ते वर्कआउट होणार. तुम्ही म्हणाल, की मी बाजारातून उचलून हा मला आवडला म्हणून मी तो क्रिस्टल आणला आणि ठेवला. तो मे बी न्यूट्रल लेव्हलला काम करेल किंवा आपण जसं म्हणतो, की बाबा एक क्रोसिन मी खातोय, तर क्रोसिन ही सगळ्याच तापावरची गोळी नाहीये. कदाचित त्या ठिकाणी निमोनिया झालाय, मलेरिया झालाय, तर ती क्रोसिन कामाला नाही येणार. तर सगळ्या तापावरती क्रोसिनच हे एक सोल्युशन नसतं. तसं सिमिलर तुम्हाला जे काही पर्टिक्युलर इश्यूज आहेत, तर मल्टिपल काही क्रिस्टल्स आहेत, काही गोष्टी आहेत, तर त्या ज्या प्रकारे साधनेत सांगितल्या जातात, त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. आणि त्या पोहोचवून मग त्याच्यामधून जर गाईडन्स येतोय, की हां, ह्यांच्यासाठी काही सोल्युशन आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये आउटकमही दिसेल. तर साधनेला अशी काही विशिष्ट पद्धत वापरता तुम्ही? म्हणजे साधना म्हणजे नक्की काय? या लोकांना सर आपण माझ्या कसं काय? बाबतीत हां. जर सांगितलं गेलं तर अशी एक पद्धत, की ज्याच्यामध्ये ध्यानेला बसलेलो आहे. ध्यानेमध्ये जर तुम्ही विपश्यना करून आलात, तर विपश्यनेमध्ये जे इनिशियल शिकवलं जातं आनापान. एका नाकपुडीतून श्वास घ्या, दुसऱ्या नाकपुडीतून श्वास काढा. श्वास घ्या, श्वास काढा, श्वास घ्या, श्वास काढा. हेच तुम्हाला शिकवलं जातं. पण प्रॉब्लेम हा आहे, की जेव्हा तुम्ही शांत बसता, ते श्वासावरती कंट्रोल करता-करता अचानक तुम्ही कुठल्यातरी एका वेगळ्याच दुनियेत जाता आणि "अरे, मी हे काय बघतोय? मला तर सांगितलंय श्वासावरती कंट्रोल ठेवायचा आहे." तर परत तो लक्ष नाकावरती आणि श्वासावरती केंद्रित करणं, ते करता, 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 करता एक असं लेव्हल येतं, की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचेच राहत नाही. तुम्हाला येऊन कोणी बोलवलं, हाक मारली, पिंच केलं, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं सेन्सेशन नसणार. तर ते मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन, की चॅनलच्या माध्यमातून, की जर कोणाला मौका मिळतोय या मिळालेल्या जन्मी जर विपश्यनेला जायचा, तर तो एक कोर्स असा एक डिझाइन केलेला आहे. पुण्यामध्येही होतात, मुंबईलाही त्याचे सेंटर्स आहेत. पण जर मिळालं तर इगतपुरी एक खूप अतिशय सुंदर लोकेशन आहे. तिथे जरी मिळतंय, तरी ते ॲडमिशन घेऊन तो कोर्स एकदा लाईफटाईममध्ये करावा. त्या कोर्समधून जे काही 10 दिवसात तुम्ही शिकाल, लिटरली तुम्हाला समजून येईल, की हे जे बर्थ मी का घेतलंय? त्याचं मागचं पर्पज काय आहे? की घरात हे बिझी शेड्यूलमध्ये राहून मुलांना सांभाळायचंय का मला हे बनायचंय किंवा मला या क्षेत्रात जाऊन ही प्रगती करायची आहे. किंवा ह्याच्या अगोदर मी ज्यांना काही बोललेलो आहे, कोणाचं काही नुकसान केलेलं आहे, तर त्याची सगळी क्षमा याचना तुम्ही तिथे करू शकता. सो जास्त काही मी त्याच्या बाबतीत इलॅबोरेट करून सांगणार नाही. मी हेही सांगेन, की तुम्हीही त्या कोर्स बाबतीत जास्त इलॅबोरेट करू नका, की तिथे काय शिकवलं जातं, काय नाही. सिंपल जाऊन रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला ॲडमिशन मिळालं, अतिउत्तम, तुम्ही लकी आहात. ते घालवू नका. त्या डेटला तुम्ही जाऊन ते ॲडमिशन घेऊन ते कोर्स करा. तुम्हालाही समजेल, की त्या साधनेमध्ये काय पॉवर आहे. आणि जर सर रेग्युलर तुम्ही साधना करताय, तर जे आम्ही या फील्डमध्ये राहून तुम्हाला जी हेल्प करतोय, आमचीही गरज घेण्याची भासणार नाही. अच्छा. तुम्ही स्वतःहून तुम्हाला स्वतःला हील करू शकता.